नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. आज पियुष गोयल यांनी अंतरिम बजेट सादर केलेला आहे. मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प त्यांच्या काळामधला. आता सगळ्यात या बजेटमध्ये हायलाइट करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत तर त्या म्हणजे 5 लाखाचं उत्पन्न हे करमुक्त. पियुष गोयल यांची घोषणा टीव्हीवरून झळकली आणि सर्वच मध्यमवर्गीयांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण 5 लाखांच्या करमुक्त उत्पन्नामध्ये समज आणि गैरसमज सुद्धा आहेत. कारण 5 लाखांचा सर्वांचंच उत्पन्न हे करमुक्त नसेल. नेमका 5 लाखांचा हा खेळ काय असणार आहे ते आधी आपण पाहूयात आणि त्यानंतर या बजेटमध्ये असलेल्या आणखी काही तरतुदी. निवडणुकीच्या तोंडावर मोदींचं बंपर बजेट. $5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. Individual taxpayers having taxable annual income up to ₹5 lakhs will get full tax rebate. मात्र 5 लाखांच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही फायदा नाही. फक्त गरीब मध्यमवर्गीयांनाच 0% कर रचनेचा फायदा. भलते खुश झालेले सर्वच मध्यमवर्गीय पुन्हा नाराज. जी अपेक्षा होती तशीच कार्बन कॉपी पंतप्रधान मोदींनी छापली. अर्थमंत्री म्हणून पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली आणि शेतकरी, मजूर आणि गरीब मध्यमवर्गीयांना खुश केलं. पण सर्वात मोठं गिफ्ट तर गरीब मध्यमवर्गीयांनाच मिळालंय. करात दुप्पट सवलत देऊन गरीब मध्यमवर्गीयांना पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न झालाय. 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा झाली. विशेष म्हणजे ATC अंतर्गत 1.5 लाखांची सूट आहे. म्हणजेच 6.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. त्यामुळे 3 कोटी गरीब मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा मिळेल. Existing rates of income tax will continue for FY 19-20 also. I propose the following changes. Individual taxpayers having taxable annual income up to ₹5 lakhs will get full tax rebate. मात्र यातही मोठी गोम आहे. कारण 5 लाखांचं उत्पन्न सर्वांसाठी सरसकट करमुक्त नाही. तर ज्यांचं उत्पन्न 5 लाखांपर्यंत आहे त्यांनाच उत्पन्नावर कर नाही. पण ज्यांचं उत्पन्न 5 लाखांच्या वर आहे त्यांना आधीचीच कररचना लागू असेल. म्हणजेच त्यांना 2.5 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त आहे. म्हणजेच तुमचं उत्पन्न 7 लाख रुपये असेल तर तुम्हाला मिळणारी सवलत ही 2.5 लाखांचीच आहे. याचाच अर्थ तुम्हाला 4.5 लाखांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागेल. 5 लाख से अधिक होती है टैक्सेबल इनकम, उनके लिए जो पुराने टैक्सेस थे अभी के लिए उनको आगे जारी रखा गया है. उसके ऊपर जब मेन बजट आएगा उसमें विचार कर सकती है सरकार. वो आगे का है, लेकिन उनको अभी के इस इंटरिम बजट में शामिल नहीं किया गया है. आता उत्पन्नावरील कराची रचना नेमकी कशी असेल त्यावरही एक नजर टाकूया. 2.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न आधी करमुक्त होतं. आधी 2.5 ते 5 लाखांपर्यंत 5% कर होता. आता हा कर नसेल. 5 लाखांच्या पुढची कररचना जैसे थेच म्हणजे 5 ते 10 लाखांपर्यंत 20% आणि आताही 20%च कर द्यावा लागेल. 10 लाखांच्या पुढे आधीही 30% कर होता. आताही 30%च आहे. तर टॅक्स भरावा लागणार नसेल तर समजा 5,10,000 असेल तर त्या वरच्या 10,000वर मग टॅक्स सुरू होतो. असे सर्वसाधारणपणे जेव्हा टॅक्सचा रेट बदलतो तेव्हा असं होतं. आता या बाबतीमध्ये काहीतरी कन्फ्युजन निर्माण करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळी पत्रकार परिषद घेऊन पियुष गोयलनी काहीतरी सांगायचं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला. पण याबद्दल मला वाटतं कागदपत्र पाहिल्यानंतर ते आत्ताच उपलब्ध झालेले आहेत. त्यातून काय खरी परिस्थिती ते पाहायला मिळेल. मध्यमवर्गीयांना खरोखर जर तुम्हाला द्यायचं असेल तर मध्यमवर्गीयांना तुम्ही टॅक्स रिलीफ द्या.
2.5 लाखाचं लिमिट आहे ते 8 लाखापर्यंत करा आणि त्याला कारणं सुद्धा व्यवस्थित दिली होती की तुम्ही आज इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास किंवा ओबीसी साठी जे काही आरक्षणाचे फायदे आहेत ते 8 लाखापर्यंत असलेल्या यांना घेता येतात, तर 8 लाखापर्यंतचं लिमिट तुम्ही करा ज्याच्यामध्ये खरोखर त्यांना मिळेल. पण इथे आज सरकारने 5 लाखाचं लिमिट एक्झम्पशन थ्रेशोल्ड केलेलं आहे. 5 लाख रुपयापर्यंतची मर्यादा आयकरामध्ये वाढवली. स्वातंत्र्यानंतर इतकी मोठी जंप आयकराच्या मर्यादेमध्ये पहिल्यांदा होत आहे. लोकसभेच्या निवडणुका अवघ्या 2.5 महिन्यांवर आहे. नोकरदार वर्ग हा भाजपचा मतदार मानला जातो. गेल्या 4.5 वर्षात मोदींवर मध्यमवर्गीयांची नाराजी वाढली आहे. पण शेवटच्या क्षणी 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून गरीब मध्यमवर्गीयांना खुश तर नक्कीच केलंय. पण इतर मध्यमवर्गीय मात्र अजूनही नाराज आहेत. विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली. शेतकरी, मध्यम वर्ग, कामगार वर्ग यांच्यासाठीचं हे बजेट असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी देखील आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जेव्हा भाषण केलं त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे. खरंच हे बजेट सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आहे का, यामध्ये नेमकं आहे का, या सगळ्याचं विश्लेषण आपण करणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत असतील जयराज साळगावकर सर, अर्थतज्ञ आहेत, त्यानंतर अनिल गचके आहेत, CA आहेत, आणि हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांना, विरोधी पक्षांना साधारणतः हे बजेट कसं वाटलं, तर अतुल लोंढे आहेत आपल्याबरोबर, काँग्रेसचे प्रवक्ते, महेश तपासे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, आणि प्रकाश रेड्डी आहेत आपल्याबरोबर, भाकपचे नेते. बजेटविषयी मला सगळ्यांची पहिली एक प्रतिक्रिया तुम्हाला हवी आहे. तसंच भाजपचे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये देखील आपल्या बरोबर भाजप ऑफिसमधून सहभागी झालेले आहेत या चर्चेमध्ये. केशवजी, स्वागत तुमचंही. मला तुमच्या सगळ्यांची फक्त पहिले बजेटवर एक पहिली प्रतिक्रिया हवी आहे, ती सुद्धा एका वाक्यामध्ये. हेमंत देसाई, तुम्ही सुरू करा. हे बजेट म्हणजे हे पियुष आहे इलेक्शन पूर्वीचं. ते पिता पिता मी पियुष इतकं गोड आपल्याला आवडत नाही आणि आपल्याला वाटतं की ते पियुष हे हेल्थच्या दृष्टीनुसार चांगलं नाहीये. दूध प्यावं किंवा ताक प्यावं, पियुष पिण्यामध्ये पॉईंट नाही असं मला वाटतं. बरं, तुम्हाला वाटतं? अतुल लोंढे. मी काल बोललो होतो की ग्रेट जुमला बजेट नसावं. दिस इज टर्न आउट टू बी अ ग्रेट जुमला बजेट. कारण की यांच्याजवळ फिस्कल स्पेस किती आहे हे अजून कळलेलं नाहीये. जर इकॉनॉमिक सर्व्हे ठेवला असता तर आर्थिक परिस्थिती देशाची कशी आहे आज हे आपल्याला कळलं असतं. तरी पण जे काही माहीत झालं ते असं आहे की 3.4% जे आहे ते फिस्कल डेफिसिट वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट जे आपलं करंट अकाउंट डेफिसिट आहे ते करंट अकाउंट डेफिसिट 1.9% 2.5% एवढं होपिंग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि इकडे जीएसटीचं कलेक्शन खूप कमी झालेलं असताना एवढं सगळं देणार कुठून? तर त्याचा रॅपर खूप छान आहे. रॅपर नाही, जुमला आहे. रॅपरही खराब आहे आणि आतमधला मालही खराब आहे. हे बजेट आता निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलं असल्यामुळे निवडणूक समोर ठेवून लोकांना खुश करता कसं येईल अशा दृष्टीने बजेटची रचना केलेली आहे. परंतु बजेटमध्ये ज्या गोष्टींच्या बद्दल उहापोह आहे त्या जर का बघितल्या आणि त्या सगळ्या योग्य पद्धतीने कार्यान्वित झाल्या तर हे बजेट चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही. चला, गचके सरांना वाटतं की हे बजेट चांगलं आहे जर त्याची अंमलबजावणी नीट झाली तर. प्रकाश रेड्डी. हे बजेट म्हणजे आणखीन एक जुमला आहे. दाखवलं जातं की मध्यम वर्गाला, शेतकऱ्याला आणि कामगाराला, असंघटित कामगाराला प्रचंड सवलती दिलेल्या आहेत अशा घोषणा केल्या जातात. पण एक एक जर तुम्ही घेतलं, आता आलं की 5 लाखाच्या वर इन्कम असेल तर माफ नाही असं सगळंच आहे ना. त्यामुळे हे जर एक एक पाहिलं, शेतकरी, त्याच्यानंतर असंघटित कामगाराला 18 वर्षापासून त्यांनी 55 रुपये भरायचे, 60 वर्षानंतर त्याला 3000 रुपये हे मिळणार म्हणून 100 रुपये भरायचे, 100 रुपये भरायचे. आता त्याचं कॅल्क्युलेशन काढलं तर ते 30,000 रुपयापर्यंत होतात. म्हणजे एका खिशातनं काढायचं आणि इथे नोकऱ्याच नाही, कुठे रजिस्टर नाही कामगार, त्यांचा काय हे नाही. जयराजी, तुम्हाला काय वाटतं अर्थतज्ञ म्हणून? मला हे बजेट नाहीच आहे. त्याला इंटरिम बजेट म्हणत असले तरी दिस इज व्होट ऑन अकाउंट. ह्या बजेटला जी क्रेडिबिलिटी आहे ती इकॉनॉमिक सर्वे आधी टेबल केला पाहिजे होता. त्याच्याशिवाय बजेट वाचणं म्हणजे मूर्खपणा आहे. त्यामुळे दाखवलंय एक आणि आहे भलतंच असं होण्याची शक्यता आहे. आणि खरं बजेट 3 महिन्यांनी येणार आहे. त्यामुळे आजच्या या बजेटवर तरी ठीक आहे, त्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्यावर आपण चर्चा करूच. महत्वाचे मुद्दे देखील आहेत. तपासी. हा इंटरिम बजेट आज जो अर्थमंत्र्यांनी मांडला हा खऱ्या अर्थाने भाजपाचा इलेक्शन मॅनिफेस्टो आहे. आणि ह्या देशातल्या 12 कोटी शेतकऱ्यांची दिवसाला 17 रुपये देऊन क्रूर थट्टा
ही भाजप सरकारने केलेली आहे. बर, केशव पाटील, मला आता इथे प्रश्न पडला. इथे सगळेच जण म्हणतात की हे अंतरिम बजेट आहे, मात्र जे काही बजेट सादर झालेलं आहे ते तर त्यामध्ये सगळ्यात विजन दाखवण्यात आलंय, ते 10 वर्षाचं विजन दाखवण्यात आलेलं आहे. एक पूर्ण बजेट असावं तसं हे खरं तर पूर्ण बजेटच आहे, मग त्याला अंतरिम बजेट तरी का म्हणतात? असं आहे की निवडणुकीच्या पूर्वीचे बजेट असल्यामुळे ह्याला अंतरिम बजेट, शेवटी त्या आता पॉलिसी जरी असली मोठी तरी आत्ताचे अंतरिम बजेट अशा स्वरूपाचं हे बजेट आहे. त्यामुळे खरं म्हणजे या असे म्हणायला काही अर्थ नाही, पूर्ण 10 वर्षात का दाखवत आहे काय, हाही प्रश्न उपस्थित करायचा प्रयत्न केला. म्हणजे मग राजीव गांधी का सांगत होते 21 शतकातलं, त्यामुळे असं 30चं दाखवू नये असं काही त्याला अर्थ उरत नाही. मेघे प्रश्नाचं उत्तर देतो. खरं म्हणजे हे बजेट म्हणजे सर्वसामान्य माणसाचं बजेट आहे, सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारं, त्याच्या प्रगतीला त्याच्या विकासाला चालना देणारं हे बजेट आहे. आता एक प्रश्न, मगाशी आमचे मित्र हेमंत देसाई म्हणाले की हे पियुष आहे, हे काही पचत नाही. बरोबर आहे, पियुषचा अर्थ अमृत असा असतो, त्यामुळे सर्वसामान्यांना अमृत देणारं बजेट आहे हे त्यांनी सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. दुसरं आमचे मित्र अतुल लोंढे म्हणाले 3.4 फिस्कल डिफिसिट आहे, और ज्यांच्याकडे 4.4% फिस्कल डिफिसिट 11-12चं होतं त्यावेळी त्यांना आठवलं नाही कशा पद्धतीने हे करावं. त्यापेक्षा हे तर जी निकष हे सरकार आर्थिक शिस्त कटाक्षाने पाळतंय, त्यामुळे ती गेली 5 आणि 5वं वर्ष हे 5वं वर्ष असल्यामुळे हे कटाक्षाने आर्थिक शिस्त पाळली. त्याचबरोबर बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा केल्या आणि विकासाचा दर सुद्धा कमी होऊ दिला नाही, सामाजिक योजना सुद्धा प्रभावीपणे राबवला, म्हणून या सरकारचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सरकारने आर्थिक शिस्त पाळत असतानाच इतक्या सगळ्या गोष्टी केल्या. राहिला प्रश्न काय तपास येणारे 17 रुपये पूर्वी चेष्टा केली वगैरे. खरं म्हणजे 9 साली 70,000 कोटीची एक कर्जमाफी केली, ज्याची याद्या आम्ही मागतोय, त्या याद्या कधी दिल्या जात नाहीत. अहो, एका वर्षात 75,000 कोटीची दरवर्षाची योजना केली. कधीच शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचं पाऊल राष्ट्रवादीने. केशवजी, तुमचा पक्ष सरकारमध्ये आहे, तपासेमध्ये बोलू नका, चर्चा करतोय आपण. माझं झालं की तुम्ही हवे ते प्रश्न विचारा, कारण सरकारमध्ये पण ते याद्या नाही, ते याद्याचा पत्ताच नाहीये. तुमचं तेच तर वैशिष्ट्य आहे, काय केलं गडबड गोंधळ हाच तर सगळा मोठा गडबड आहे. पण ते जाऊ त्यात मला जायचं नाही. तर या सगळ्या विषयामध्ये सातत्याने सरकारच्या याच्यामध्ये त्यांच्या पहिलं पाऊल आहे जे शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारे याच्यापूर्वी 10-15 वर्षांवर सत्तर काँग्रेस राष्ट्रवादी आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तर मी येते, कारण खूप महत्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला एक इक्वेशन समजावून देखील सांगणार आहे शेतकऱ्यांसंदर्भात. मात्र सुरुवातीला काँग्रेसचे नेते चरणजीत सप्रा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांना या बजेट संदर्भात विचारणार आहोत. चरणजीतजी, स्वागत आहे आपका TV9 में. 2 प्रवक्ते काँग्रेसचे, व्हेरी गुड. चरणजीत सप्रा दिल्लीवरून आपल्याबरोबर इथे सहभागी झाले. बजेट खूप मोठं आहे ना केशवजी, त्यामुळे 2 बोलावलेले आहेत आम्ही प्रवक्ते. काँग्रेसची ही अवस्था, चरणजीत सप्राजी, काँग्रेसची ही अवस्था झाली, 2 प्रवक्ते. व्हेरी गुड केशवजी, हे आधी बराच झालेलं आहे. जी, चरणजीत सप्राजी, चर्चेत चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे. नक्कीच केशवपादी. मला शेतकऱ्यांचं एक इक्वेशन मी मगाशी म्हटलं तुम्हाला, आमच्या इथे आपल्या स्क्रीनवर ते पॉइंटर देखील चालतायत. तर शेतकऱ्यांच्या 6,000चं वास्तव काय आहे ते मला थोडंसं तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगायचंय की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 6,000 रुपये टाकण्याची घोषणा सरकारनं केली आहे. ज्यांची शेती 5 एकर पर्यंत आहे त्यांच्याच खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार आहेत. बरोबर आहे सर? बरोबर आहे. मोदी सरकारच्या योजनेचा फायदा हा देशातल्या 12 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात महिन्याला किती पैसे जमा होणार आहेत? तपासे 500 रुपये. बरोबर. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महिन्याला 500 रुपये, याचा अर्थ दिवसाला किती रुपये सर? 2.5 रुपये दिवसाला. म्हणजे एका दिवसाला साधारणतः 17 रुपये एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतील, त्याला मिळतील 17 रुपये. साधारणतः आपण शेतकऱ्यांच्या एका कुटुंबामध्ये 5 लोक असतात असं जर आपण समजून चाललो तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येतील? 3.5 रुपये येणार. 3.5. खूप चांगलं गणित मांडलं इथे प्रकाश रेड्डीने सुद्धा खूप चांगलं गणित मांडलं की प्रत्येकाला 3.5 रुपये. आता सांगा की या 3.5 रुपयांमध्ये महाराष्ट्रामध्ये चहा तरी मिळतं का हेमंत देसाई? अजिबात नाही मिळत. मग काय मिळालं काय? म्हणजे ऐका विदर्भासारख्या प्रदेशात, विदर्भातून येतो, विदर्भामध्ये लँड होल्डिंग हे 5 एकरपेक्षा 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे आणि ते कोरडवाहू आहे. इथल्या 4 एकर 3 एकरच्या शेतकऱ्यांपेक्षा उत्पन्न त्याचं 10% सुद्धा नाही आहे. मग त्या विदर्भाच्या शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं? त्याला तर काहीच फायदा नाही आहे. 3.5 रुपये सुद्धा नाही आहे. ते 5 एकर तर मुद्दा दूरच राहिला. प्रत्येक शेतकऱ्याला त्याला 3.5 रुपयाचा फायदा नाही. 3.5 रुपये मिळतात. कटिंगचा चहा सुद्धा मिळणार नाही 3 रुपयामध्ये. प्रश्न असा आहे की आता केशवराव जे म्हणाले, मी त्याकडे येतो. इंटरिम बजेट नाहीये. मला हाच मुद्दा खूप महत्वाचा वाटतो. शेतकऱ्याच्या खात्यात 6,000 रुपये जमा झाले, शेतकऱ्यासाठीचं बजेट. मला असं म्हणायचं आहे
गेले 4-5 वर्ष शेतकरी इतके मोर्चे काढत होते तेव्हा त्यांना काहीही करावं असं वाटलं नाही. त्यांना आत्ता का करावं असं वाटलं आणि हे जे केलेलं आहे ते अत्यंत अपुरे आहे. पूर्णपणे फसवणूक आहे शेतकऱ्यांची. म्हणजे शेतकऱ्यांच्या आता देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते ऐका कर्जमाफी ची योग्य वेळ मी सांगतो तुम्हाला असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च केला पाहिजे. आता तो सिद्धांत जे मांडत होते ते आता हे काय करतात आपल्यासोबत केशव उपाध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी शेतकऱ्यांना तुम्ही जे 6,000 रुपये दिलेले, बोला केशवजी, 3.5 रुपयामध्ये शेतकऱ्याचं काय होणार? तुमच्या माहितीसाठी सांगतो, खरं म्हणजे त्या स्तरावर तुम्हाला उत्तर देता येतं म्हणून एक ते उत्तर फक्त देतो. थोडं 3 वर्षापूर्वीचा राज बब्बरचे व्हिडिओ असतील तर मी अजून पाठवायला तयार आहे, ज्यांनी सांगितलं होतं 5 रुपयामध्ये याच्यात जेवण जेवता येतं. काँग्रेसचे राज बब्बर यांचा व्हिडिओ आता सुद्धा पाठवू शकतो, मी त्याच्यावर जात नाही. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, हे कुठेतरी 3.5 रुपयाचा चहा प्यावा इतक्या आशा ही तुमच्यासाठी सोयीच आहे. ते तुम्ही त्या पद्धतीने ते मांडू शकता, पण या पद्धतीचं या सरकारची भूमिका नाही. ज्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये बी बियाण्याच्या अनेक गोष्टी आवश्यक असतात, त्यात एक छोटी सरकारकडनं एक छोटीशी मदत, छोटीशी भूमिका, या भूमिकेतनं सरकारने हे देऊ केलंय. सरकार काही शेतकरी उपकार करत नाही, कारण शेतकऱ्यांचंच हे सरकार आहे आणि शेतकऱ्याचा पहिला अधिकार तिजोरीवरती असतो. त्यामुळे सरकारची भूमिका अतिशय की तुम्ही मेहनत करताय, त्या मेहनतीसाठी एक छोटीशी आमच्याकडनं केली जाणारी मदत इतकीच ह्याच्यामधला भूमिका आहे. आतापर्यंत कुठल्याच सरकारने असं पाऊल उचललं नाही. त्यावेळी तुम्ही बोलणार की काय कुणी काही करत नाही, कुठलं सरकारने केलं? या सरकारने केलं, किमान त्याची दाद तरी द्या. आतापर्यंत मी भाजपच्या सगळ्या खासदारांच्या रिॲक्शन या बजेटवर ऐकल्या आणि त्यांचा आविर्भाव असा होता की आम्ही शेतकऱ्यांना 6,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करून देणार आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला हे सगळं गणित समजावून सांगितलं. बोला प्रकाश दानवे कुठे असेल तर त्यांना बोलवा, कारण हे शेतकऱ्यांची कशी लूट करतात. विमा कंपन्या आहेत, त्या विमा कंपन्या शेतकऱ्यांची प्रचंड लूट करतात. जालना जिल्ह्याचं एक उदाहरण देतो, दानवेचा मतदारसंघ आहे. 231 कोटी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडनं घेतल्या आणि फक्त 22 लाख रुपये वाटलेले आहेत एका मतदार संघामध्ये. 3,033 कोटी हा विमा कंपन्यांनी म्हणजे रिलायन्सने हे केलेला आहे आणि विमा कंपन्यांच्या ताब्यात शेतकरी दिलेला आहे. आता दुष्काळ आलेला आहे आणि त्यामुळे कुठेही पैसे घेतलेले आहेत पण त्यांना परत मिळत नाही. पी साईनाथनी दाखवलेलं आहे खासगी विमा कंपन्यांची संपूर्णपणे खिसावरती चालू आहे, त्याच्याशिवाय काही नाही. हा अत्यंत बोगस योजना आहे असं स्पष्टपणे त्यांनी पुरावे सगळं दाखवलेले आहे. आता हे सुद्धा हे म्हणणार की हे सगळं खोटं आहे. हे केशव उपाध्ये म्हणतात की शेतकऱ्यासाठीची ही मदत आहे. मला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यासाठी जर मदत करायची होती तर ज्यावेळेस मावा तुडतडे आले धानावर त्यावेळेस दिलं का? ज्यावेळेस लाल्या आला कापसावर त्यावेळेस दिलं का? प्रत्येक वेळी ज्यावेळेस कीटकनाशकाने लोक मेले आमच्या यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारताना, त्यावेळेस सुद्धा त्यांच्यावर ऍक्शन घेतली नाही कंपन्यांवर. त्यांच्यावर जी एन्क्वायरी बसवली होती त्यांच्यामध्ये त्यांना निर्दोष सोडलं. हर्बिसाइडचं जे होतं ते पी साईनाथ साहेबांनी सगळं ते स्पष्टपणे आणलं होतं की धोका आहे शेतकऱ्यांसोबत हा. हे असताना सुद्धा आता जुमलेबाजी मी सांगतो कशी आहे. मागच्या बजेटमध्ये सांगितलं होतं की 1.5 पटीने आम्ही भाव वाढवला आणि दिला. त्यांनी C2चा फॉर्म्युला चेंज केला. C2च्या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या लँडची कॉस्ट आणि लँडचा इंटरेस्ट हा असतो तो काढून टाकला आणि FL2 फॉर्म्युला लावला, म्हणजे फॅमिली आणि लेबर. त्याच्यामुळे जे होतं फक्त 1.5% वाढला. 1.5% सरकार आहे. मदत करण्यापेक्षा जुमलेबाजी करणे आणि मोठ्या मोठ्या बॅनर लावणे. केशव उपाध्ये मी तुमच्याकडे येते. काँग्रेसचे परत चरणजीत सप्रा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दिल्लीवरून. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात बजेटवर. चरणजीत सप्राजी, तुम्ही देखील हे बजेट पाहिलेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे काँग्रेसची? प्रतिक्रिया म्हणजे हा असं दिसतोय एका गाडी जी पंक्चर गाडी असते त्या पंक्चर गाडीला फक्त पंक्चर न लावता हवा भरून हे गाडी चालवण्याचा प्रयत्न करतात. एका माणसाला सर्जरीची गरज आहे तर हे फक्त बँडेड त्यांना देतात की बँडेड लावा आणि तुम्ही तुमचं काम चालवा. अशा रीतीचा हा बजेट आलेला आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा, आता मी ऐकतोय तुम्ही जे बोलतात, अगदी खरी गोष्ट आहे जे तुम्ही म्हणतात या ठिकाणी. तरी जॉब क्रिएशनवर हे काही बोललेले नाहीत. म्हणजे वित्तमंत्री जवळजवळ 2.25 तास बोललेत पण जॉब क्रिएशनवर काही बोलले नाहीत, जे आकडे पण दिले नाहीत त्यांनी. तर शेवटी हा शासन काय मागतोय आता? वोट कुठल्या आधारावर तुम्ही मागतात? म्हणजे तुम्ही जे तरुणांना नोकऱ्या द्यायची आहेत त्यावर तुम्ही भाष्य करत नाही आणि तुम्ही फक्त ते शेतकऱ्यांना दिशाभूल करतात 6,000 रुपये देऊन. आता तुम्ही आकडे सांगितले 3 रुपये 30 पैसे प्रत्येक त्या कुटुंबाच्या एका माणसाचे असतात. हे काय तुम्ही खिल्ली उडवतात लोकांची. आणि
हो जी नक्कीच. केशव उपाध्ये, यासाठी मी येते तुमच्याकडे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. चरणजी सत्रा यांच्याशी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बोललो होतो, मात्र त्याआधी आपला शेतकऱ्यांचा विषय होता. शेतकऱ्यांना काही मिळालं नाही, यामध्ये फसवणूक झाली किंवा गाजर दाखवलं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून आलेल्या आहेत. मी सर तुमच्याकडे येते, मात्र आधी केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया. केशवजी बोला. कशावरती बोलू? रोजगार, शेतकरी बोलू का रोजगारावरती बोलू? तुम्ही म्हणाल त्याच्यावरती बोलतो. जी केशवजी. नाही, कशावरती बोलू? तुम्हाला काय प्रश्न? मला शेतकरी, मी सप्रा म्हणजे एका चर्चेमध्ये काँग्रेसचे 2-2 प्रवक्ते असे बसतायत, हे माझ्यासाठी नवीन आहे. म्हणून नेमकं रोजगाराबद्दल बोलतोय, शेतकऱ्यांबद्दल बोलतोय. मगाशी अतुल लोंढेंनी देखील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. नेमकं शेतकऱ्याला मिळालं काय? तुम्ही म्हणता की हे शेतकऱ्याचं सरकार आहे, शेतकऱ्याला देण्यासाठी आम्ही खूप तरतुदी यामध्ये केल्या, मात्र इथे दिसण्यात खूप काही दिसतं, मात्र आत काहीच नाही असंही दिसतं. असं आहे की गेले 5 वर्ष सातत्याने अनेक गोष्टी सरकारने केल्या. आता 5 एकराचा फार मोठा उमाळा आमच्या मित्र अतुल लोंढेंना आलाय. थोडी 2009च्या शेतकरी कर्जमाफीची अट आठवून बघा. त्यावेळी काय अट होती? हीच अट होती त्यावेळी, कारण पण त्यांना आता आठवणार नाही, कारण त्यावेळी काँग्रेस. एक मिनिट लोंढे साहेब ते कर्जमाफीच्या याद्याच नाही, तो मंत्रालयात सुद्धा नाही, तो अहो लोंढे साहेब ते याद्याच नाही, तो कुणाला गेली तेच कळत नाही हो. त्यामुळे आता त्याच्यावरती बोलू नका. आता मला बोलू द्या, जरा बोलू द्या, मला जरा मला बोलू द्या ना जरा. आता उपलब्ध करून घ्या. अहो नाही ना, तेच तर गडबड आहे सगळं. अहो तेच तर धमाल आहे सरकारची. अतुल राव जरा तुम्ही उपलब्ध नाही ऑडिट म्हणतो. जिल्हा बँका डुबल्या 47% एनपीए जिल्हा बँका. असं आहे की काँग्रेस राष्ट्राच्या काळामध्ये सहकार चळवळीपासून अनेक गोष्टी डुबल्या, त्या खाल्ल्या गेल्या आणि त्यातनं कशा गेल्या अनेक किस्से त्याचे आहेत, त्यात मला जायचं नाही. या सरकारने अनेक गेल्या 5 वर्षापासून अनेक गोष्टी केल्या. आज तुम्ही कितीही टीका करा, पण आज पीक विम्यासाठी शेतकरी रांगा लावून पीक विमा भरतो, हे वास्तव आहे. आपण त्याच्यावरचं स्टोरी आपण सुद्धा त्याच्यामध्ये केल्या असेल. शेतकऱ्यांसाठी तो फायदेशीर ठरला. त्याच्यामुळे दुसरं नुकसान भरपाईचं जे कारण होतं, नुकसान भरपाई 50% फक्त असेल तर नुकसान भरपाई असायची. आता 33% शेतकऱ्यांसाठी जी नुकसान भरपाई आहे ती 33% सरकारने आणली. तिसरं, तुम्ही जून जुलै 2013-12 व्हिडिओ कृपया काढा. निखिला माझी विनंती आहे तुमच्या स्टुडिओ मधल्या लोकांना, त्यावेळी त्या जून मधल्या बातम्या काढा. त्यावेळी युरियासाठी प्रचंड शेतकऱ्यांवरती लाठी मारवायची. या सरकारने ब्लॅकमेल बंद केलं, युरियातलं नीम कोटिंग युरिया केला. आज शेतकऱ्यांना गेल्या 4 वर्षात अशी बातमी तुमच्यापर्यंत येणार नाही. अनेक ओळींना अशा शेतकरी आत्महत्या का करतायत? शेतकऱ्यांना आंदोलनं का करावी लागतायत? महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आंदोलनं का पेटली आहेत? निखिला मॅडम, तुम्ही मला मला पीक विम्याच्या संदर्भामध्ये सगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी काय केलं ते तुम्ही 3 वाक्य बोलू देत नाही तुम्ही. बाकी 10 सगळे इथे काँग्रेसचे 3 प्रवक्ते, राष्ट्रवादीचे काय प्रवक्ते, सगळे प्रवक्ते काय, आणि त्यांचा वेळ आणि माझा वेळ ह्याची जर तुम्ही तुलना नसाल करणार तर मग कशी चर्चा करणार आपण? म्हणजे टीव्ही नाही, म्हणजे तुम्हाला निखिल मॅडम मला बोलू द्यायचं नाही असं ठरवलं असेल तर माझा काही आक्षेप नाही, मी शांत बसतो. आहेत ना स्वदेशी जागरण मंचाचे आहेत, तुम्ही त्यांना काय स्वदेशी जागरण मंचाला भारतीय जनता पार्टी वेगळी, काँग्रेसचे प्रवक्ते असणं केशव उपाध्ये प्रवक्ते किती बोलवायचे, कोणाला किती बोलवायचे तुम्हाला केशवजी तुम्हाला बोलायला संधी दिली. तुम्ही सगळ्या योजना या ठिकाणी सांगितल्या, तुम्ही योजना सांगायला बसलात तर आपल्याला वेळ पुरणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आज शेतकरी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये सुद्धा रब्बीचं हे झाले नाही आहे, नुकसान होणार आहे, दुष्काळ आहे, मोठ्या प्रमाणावर लाईनमध्ये लागून विमा भरत आहेत. आज भाजपने क्लिअर करावा की तो त्यांना विमा मिळणार आहे का नुकसानीचा. एक दुसरा असा आहे की किशोर तिवारी यांच्याच कृषी मिशनचे अध्यक्ष आहेत भाजपचे, त्यांनी काल सांगितलं की 21,000 कोटीचा प्रीमियम जो आहे तो या देशातल्या शेतकऱ्यांनी भरला आणि 15,000 कोटी जे आहे ते प्रॉफिट या सगळ्या कंपन्या घेऊन गेल्या. हे सगळं जगजाहीर झालेलं आहे. आता फर्टिलायझरच्या संदर्भामध्ये हे बोलले, रबीचं हेच झालं नाही, काल कोर सेक्टरचे आकडे आले, -4% फर्टिलायझरचा यूज आहे. यूजच नाही तर अंगावर जाऊन पडायचं कारण नाही. तुम्ही शेती मारूनच टाकली ना पूर्ण, कारण संप झाला शेतीत. 70 वर्षात शेतीमध्ये संप नाही केला कोणी, संप झाला. 8 पटींनी शेतकऱ्यांचे आंदोलन मागच्या 4 वर्षामध्ये वाढलेले आहे. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. क्लायमेट चेंजमुळे शेतकरी सातत्यानं कधी दुष्काळ आहे,
कधी अतिवृष्टी आहे, कधी गारपीट आहे, तेव्हा सरकारने उभं राहिलं पाहिजे. ते सरकार उभं राहत नाही आणि आज नाईलाजास्तव जायचं कसं पुढे. राजस्थानमध्ये घालवलं, मध्य प्रदेश यासाठी मी येते तुमच्याकडे. तसंच आपल्याबरोबर काही अर्थतज्ञ आणि सीए देखील आहेत, त्यांच्याशी आपल्याला बोलायचं. एक छोटासा इथे ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर शेतकऱ्यांबरोबरच मध्यमवर्गीयांना नेमकं काय मिळालं, नोकरदारांना खरंच काही पदरात पडलं का, यावर चर्चा करूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. गजके सर, यासाठी मी तुमच्याकडे येते. खरंच 5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालंय? ज्यांचं 5 लाखाच्या पर्यंत उत्पन्न आहे ते पूर्णपणे करमुक्त झालेलं आहे. ह्याच्यामध्ये पूर्वीची जी काही सिस्टीम होती 2.5 लाखाच्या पर्यंत टॅक्स लिमिट होती फ्रीचे, आणि त्याच्यानंतर आता त्यांनी जसं सांगितलेलं ऐकलं आपण की बाकीची जी स्टँडर्ड डिडक्शन आणि इन्व्हेस्टमेंट, मग त्याच्यामध्ये तुमचे बाकीचे प्रॉव्हिडंट फंड असेल, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स फंड असेल, मेडिक्लेम असेल, शिष्यवृत्त्यावरचं व्याज असेल, या सगळ्या गोष्टीला डिडक्शन आहे, रिबेट आहे. मग ते सगळं रिबेट होऊन सुद्धा 5 लाखाच्या आतमध्ये जर का तुमचं येत असेल तर तुम्हाला ते संपूर्णपणे 5 लाखाच्या वर गेलं तर 5 लाखाच्या वर गेलं तर मग त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स लागू होणार. म्हणजे जुनी जी सिस्टीम आहे ती सिस्टीम तशी चालू राहील 5 लाखाच्या वर. परंतु ह्याच्यामध्ये सर्वसाधारणतः असं बघण्यात लक्षात आलंय कॅल्क्युलेशनमध्ये की साधारण 6-6.5 लाखापर्यंत एकूण ग्रॉस, म्हणजे ज्याच्यामध्ये 2.5 लाख प्लस इन्व्हेस्टमेंट असं धरून जर का तुमचं टोटल 6-6.5 लाखापर्यंत होत असेल तरी सुद्धा त्याला टॅक्समध्ये त्या राहत मिळेल. हा, पण नेमकं मिळालं काय सर? मध्यम वर्गाला मिळालं काय, नोकरदारांना काय मिळालं याच्यामध्ये? यात जे 5 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना टॅक्स फ्री झालं उत्पन्न, आणि ते ऑर्नामेंटल आहे. ते वाटतं तसं खरं नाही, पण गजके जे 6.5 लाख म्हणतात ते 6.5 लाख मी थोडं एनहान्स करीन. आणखीन जर का बाकीच्या मेडिक्लेम सारख्या योजना घेतल्या तर 9.5 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही. पण त्याच्यात इन्व्हेस्ट करायला पाहिजे तरच त्याच्यातून रिबेट मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण इन्व्हेस्ट करायला पैसे असले तरच तो इन्व्हेस्ट केला उरेल काय? माझा असं मुद्दा आहे की 5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न हे क्लास 4चं पण नाही आहे. क्लास 4चं पण 5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न नसतं, आणि ज्याचं उत्पन्न 5 लाखाच्या आतमध्ये आहे तो सेव्हिंग करू शकत नाही. बेसिकली सेव्हिंगच करू शकत नाही. कसं आहे ह्याच्यामध्ये लोंढे साहेब, एकच तुम्हाला तुमच्याच गोष्टीला सपोर्ट आणखी बोलतो की ज्यांचं पहिली स्लॅब जी आहे ती 5 लाखापर्यंतची आहे, दुसरी स्लॅब आहे ऐका ना, दुसरी स्लॅब आहे ती 5 ते 10 लाखाची आहे. ह्याच्यामध्ये बेनिफिट जो मिळणार आहे, आता जसं ह्यांनी पण सांगितलं 9.5 लाखापर्यंत, माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 6.5 लाख असेल, तर 5 ते 10 लाखाच्या स्लॅबमध्ये येणारे जे लोक आहेत ना त्यांना त्याचा सगळ्यात जास्त फायदा आहे. मी थोडंसं करेक्ट करतो आपल्याला. असं आहे की 2.5 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे, आणि 2.5 लाखानंतर जर उत्पन्न दाखवता आलं, ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याला 20% बसणार आहे टॅक्स. पहिले 5% होता, 2.5 ते 5. आता 2.5 लाखाची त्यांनी स्लॅब सोडली आणि त्याचं थोडेसे जर इन्कम सोडले आपण तर 3 लाखाच्या पुढे तो जाऊ शकणार नाही, आणि त्याच्यात 3 लाखापासून 10 लाखापर्यंत 20% टॅक्स बसला त्याच्यावर. नाही ना सर, उत्पन्न 5 लाखाच्या वरती गेल्यावर तुम्हाला ते लागूच नाहीये, त्यामुळे 20% टॅक्स बसणार आहे सरळ. बरं, प्रकाश रेड्डी, मग त्यानंतर मी केशव उपाध्ये तुमच्याकडे. पूर्वी 2.5 लाख ते 10 लाख होती, त्याच्यानंतर 10 लाखाच्यावर 30% होतं. आता ते दाखवतायत आम्ही, म्हणजे हे खोटं बोलतायत, लोकांना फसवतायत. 5 लाखापर्यंत उत्पन्न म्हणजे आम्ही टॅक्स माफ करणार असं सांगतायत, परंतु त्यांना पैसे हे लोकांच्या खिशातनं काढायचे, आणि ATCEC असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल ते कशामध्ये होणार, म्हणजे स्टॉक वर होणार, किंवा आणि ते पैसे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जाणार. म्हणजे लोकांच्या खिशातले पैसे काढायचे डिडक्शनच्या नावाखाली आणि स्टॉक एक्सचेंज मध्ये टाकायचं बाजार याच्यामध्ये सौदा करायला, आणि ती कंपनी बुडली की तुमचे पैसे बुडले असं होणार ना. म्हणजे त्याच्यामध्ये पैसा जो आज लूट चाललेली आहे तो लोकांच्या खिशात येऊन इथपर्यंत चाललंय. नाही रेड्डी साहेब, स्टॉक एक्सचेंजची इन्व्हेस्टमेंट इज नॉट व्हॅलिड. कंपन्यांमध्ये शेअर घ्यायचे, कंपन्यांमध्ये या सगळ्यामध्ये चॉकलेटचं रॅपर खूप छान आहे, मात्र आज पाहिलं तर काहीच नाही. तुम्ही सांगा काय मिळालं नोकरदारांना? शब्दांचा खेळ करणं हा आपला अधिकार आहे, त्याबद्दल माझा काही म्हणायचं नाही. मुळामध्ये ज्याला मध्यम वर्गाला खरं म्हणजे अनेक वर्षापासूनची मागणी होती, आणि मला आजही आठवतं 2005, 6, 7 जे काँग्रेसकडनं बजेट मांडलं जायचं, 10,000 आणि 20,000चं करवाढ म्हणजे एक्झम्पशन मिळायचं, ते मिळताना सुद्धा केवढं त्याच्यातनं उपकार करायची भावना असायच्या, आणि ते सुद्धा लवकर दिली गेली नव्हती. या सरकारने पहिल्यांदा इतकी मोठी जंप केली, 2.5 लाखावरनं 5 लाख. आज 5 लाख ज्याचं महिन्याला 30,000 40,000 जो महिन्याला कमवतो किंवा
40-42 रुपये कमवतो, ज्याला टॅक्स याच्यापूर्वी द्यावा लागायचा तो आता त्याला टॅक्स द्यावा लागणार नाही. आणि जवळपास काही 2 ते 2.5 कोटीपेक्षा अधिक लोक पगार याच्यामध्ये या सगळ्या सेक्टरमध्ये येतात, या सेक्शनमध्ये येतात, जे 5 लाखापर्यंतचे आहेत. हे सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे. त्या लोकांना मोठा दिलासा मिळाला. आता ही संख्या कदाचित आपल्याला मोठी वाटणार नाही, त्यामुळे त्यांना तुमच्या दृष्टीने खोटं चॉकलेट आहे, रिकामं चॉकलेट आहे, चांगलं चॉकलेट रॅपर आहे, अशी भाषा आपण जरूर वापरू शकता. तर माझं काही ही संख्या सांगते ना मी तुम्हाला. जेटलीने स्वतः सांगितलं होतं सभागृहामध्ये 75 लाख. बरोबर. नाही असं आहे. आजचा आकडा वेगळा आहे. 1 कोटी रिटर्न्स फक्त नोटाबंदी झाल्यानंतर भरली गेली हे. आणि आता 3 कोटी 4 वर्षापूर्वी 3 कोटी. सभागृहात ताई निखिला मॅडम, जर एक असं आहे की मी इतरांच्या मध्ये बोलत नाही, मला तुम्ही नाहीतर तुम्हीच बोला, मी शांत बसतो. बोला केशवजी, उत्तर द्या. हा, त्यामुळे 3 कोटी त्यावेळी ज्यावेळी हे सरकार आलं त्यावेळी 3 कोटी करदाते होते, जे आता 7 कोटी करदाते झालेत. तुमच्या माहितीसाठी तो अधिकृत आकडा 6 कोटी 88 लाखापेक्षा अधिक आकडा येतो. त्यामुळे इतक्या विक्रमी प्रमाणामध्ये करदाते वाढले. या सरकारचं वैशिष्ट्य हे की मोठ्या प्रमाणामध्ये करांचं जाळं घेऊन करदाते वाढवले. आणि आज त्याच्यामुळे हा मोठा सेक्शन आहे जो 2.5 ते 5 लाख मध्ये जे उत्पन्न ज्यांचं होतं त्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ आज मिळाला. त्यामुळे हे काहीच मिळालं नाही, नकारात्मक सगळं हे ज्यांना जरूर म्हणायचं आहे म्हणा. पण आज मध्यमवर्गीयाला फार मोठं ज्याला एक प्रकारे संधी होती, संधी आज मिळाली. जे टॅक्स भरायचे त्या टॅक्स न सवलत त्यांना मिळाली. बरं, तपासे वाटतं तुम्हाला? बोलू का मी? त्यामध्ये एक खरं बघायला गेलं तर टॅक्सेशन थोडं समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे टॅक्सेशनचे 4 स्लॅब, म्हणजे 0 to 2.5 लाखाच्या उत्पन्नाला 0%, मागच्या वर्षापर्यंत 2.5 ते 5 लाखापर्यंत 10%, त्याच्यावर नाही आता 5% मागच्या वर्षी केले, त्याच्या आधी 10% होतं. मागच्या वर्षी जेटलींनी 5% केलं. आणि आता 5 ते 10 मध्ये 20% आणि 20च्या वर 30% हा आपल्या देशाचा स्लॅब आहे. आता पियुष गोयल जे आपले अर्थमंत्री यांनी काय केलं, यांनी सेक्शन 87A ऑफ इन्कम टॅक्स मध्ये एक अमेंडमेंट केली की जे तुम्हाला टॅक्स रिबेट 2,500 रुपये मिळणार होती ती 12,500 केली. म्हणजे वरच्या 2.5 लाखाचं म्हणजे 2.5 लाख आणि 5 लाखाच्या मध्ये जे 5% तुम्हाला टॅक्स भरायचा आहे त्याचे तुम्हाला रिबेट स्वरूपामध्ये 12,500 मिळणार. याचा अर्थ की जो करदाता आहे त्याला त्याचे इन्कम टॅक्सचे रिटर्न्स फाईल करावे लागतील. आता लोकांमध्ये जो समज आहे की 5 लाखापर्यंत माझं उत्पन्न असलं की मला त्या ठिकाणी टॅक्स भरायचा नाही, मला रिटर्न्स फाईल करायचे नाही, हे सर्वात पहिले लोकांना सांगितलं पाहिजे. ते चूक आहे. 2.5 लाखापर्यंत तुम्हाला 100% कर सवलत आहे. तुम्हाला रिटर्न्स नाही फाईल केले तरी चालतं, पण 2.5 लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न 5 लाख रुपयापर्यंत आहे, जो नोकरदार वर्ग जसं आता अतुलजी म्हणाले, त्याला त्याचं रिटर्न फाईल करावंच लागणार आहे. आणि आता ज्याच्या 25,000च्या वर ज्याचा इन्कम आहे, ज्याला पगार मिळतो, त्याचा TDS त्या ठिकाणी आधी कापला जातो, तो तुम्हाला रिबेटच्या स्वरूपामध्ये मिळेल. हे थोडं टेक्निकल आहे. त्याच्यामुळे 100% रिबेट 5 लाख रुपयापर्यंत ज्यांना इन्कम आहे त्यांना आहे. त्याच्या बिझनेसचे जी कम्युनिटी आहे त्याला त्याच्यातला थोडा फरक पडलेला आहे. त्याच्यामुळे रिटर्न्स हे कंपल्सरी फाईल करावे लागेल. लोकांना जे वाटतं की आम्हाला रिटर्न्स फाईल करावे लागणार आहे त्याची परिस्थिती लोकांना जे वाटलं होतं की आपलं 5 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे, पहिले टॅक्स बसत पण नव्हता, म्हणजे 2,500 रुपये बसत होता. दोन्ही पक्ष आहेत ना ते आपापल्या बाजूनी सांगतात. वस्तुस्थिती अशी आहे, पियुष गोयल यांनी कुठेही असं सांगितलेलं नव्हतं की तुम्ही जे म्हणताय ना गोंधळ इन्कम टॅक्सच्या बाबतीत, तो त्यांच्या कशामुळे झाला मला माहिती नाही. स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं होतं की हे बघा, एक तर 2.5 लाखाच्या किती तुम्ही तुमचं उत्पन्न असो, इन्कम टॅक्स रिटर्न भरायला पाहिजे, हे काँग्रेसच्या काळामधल्या अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. आणि ही योग्य भूमिका आहे. सगळ्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन यांनी वाढवलेलं आहे. केशवराव काय म्हणाले, हे 2.5चं 5 केलंय, स्वातंत्र्यानंतर असं झालेलंच नव्हतं. अरे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त, ज्याला म्हणतो आपण सगळ्यात जास्त प्राप्तिकरामध्ये सवलत दिली होती, कारण लिबरलायझेशनमुळे आणि नंतर स्टॉक मार्केट वाढावं म्हणून म्युच्युअल फंडच्या लोकांना दिलेलं होतं. चिदंबरम यांनी संयुक्त आघाडी सरकार असताना जे ड्रीम बजेट मांडलं होतं त्यामध्ये सगळ्यात जास्त सवलती दिल्या होत्या. आणि हा जो मिडल क्लास अत्यंत खुश होता, जे अल्पमताचं सरकार असून सुद्धा. तिसरी गोष्ट म्हणजे मिडल क्लास म्हणजे कशाला म्हणायचं आपण, आता हा जो कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे, जो 5 लाखाच्या आत आहे, आपण जो टेलिव्हिजनवरचा मीडियावरचा जो बोलका वर्ग आहे तो आता 5 लाखाच्या वर गेलेला आहे तो. पण अजूनही कनिष्ठ मध्यमवर्गीय, तो पूर्वी चाळीत राहणारा आहे, बैठ्या चाळीत झोपडीत राहणार आहे, जो कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे, त्याच्या बाजूनी जर सवलत त्याला त्याची वाढली असेल तर त्याच्याबद्दल आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. म्हणजे माझ्या मते ही जी सवलत दिलेली आहे ती या डावी आहे, ती पुरोगामी आहे ही सवलत कनिष्ठ मध्यमवर्गीयांना. पण आपण काय म्हणतो,
5 लाखाच्या वरच्या लोकांना नाही सवलत मिळाली, काय मिळालं ह्या लोकांना मिळालं आहे हेही सांगायला पाहिजे आपण. आणि ही चांगली गोष्ट आहे. काँग्रेस असो भाजप असो कोणी केली आहे ना ही गोष्ट चांगली आहे. तत्वतःच काय चूक आहे की हे इंटरिम बजेट असताना या गोष्टी हे करताच कामा नये. तरी सुद्धा केल्यात यांनी जर काहीच केलं नसतं तर विरोधकांनी काय म्हटलं असतं, काहीच केलं नाही. आता केलं म्हटल्यावरती ते म्हणाले की आता इलेक्शन बजेट आहे. म्हणजे आता लोकांनी सुद्धा हे जाणून घेतलं पाहिजे दोन्हीही पक्षांची लबाडी आहे. दोघंही इलेक्शनसाठी धडपडत आहेत आणि हे जे काही आपण सगळं बोलतो आहे ते इलेक्शनच्या मुहूर्तावरती म्हणजे केवळ भाजपवाले बोलतात असं नाही. आता मुनगंटीवार म्हणतायत, केशवराव म्हणतायत, भाजपचा प्रत्येक माणूस म्हणतो सकाळी उठल्यावरती पहिल्यांदाच आज सकाळ झाली असं म्हणतो तो. यापूर्वी काही झालेलं नव्हतं. हेही खोटं आहे आणि काँग्रेसवाले म्हणतात किंवा जे म्हणतात तेही चुकीचं आहे. आता आपल्या देशामध्ये डायरेक्ट टॅक्स असला 20% आणि 30% झाला, म्हणजे 5% 10% जे होता तो थेट 20% आणि 30% झाला. म्हणजे कमी स्लॅबचा टक्काच आपल्या देशामध्ये अवेलेबल नाही. आता संकल्पना जर आता करायची असेल आजच्या काळामध्ये तर आपण क्रीमी लेअर जी आहे ती 8 लाखापर्यंत धरलेली आहे सगळ्या सोयी सवलतींसाठी. 8 लाखाची क्रीमी लेअर आपण धरला असताना साधारण व्यक्तीचा सुद्धा जो पगार आहे तो 10 लाख 12 लाख असा जातो. मग त्याला तो मोठा जो वर्ग निर्माण झालेला आहे 2.5-3 कोटीचा, तर त्याला काय फायदा मिळालेला आहे? त्याला काही फायदा मिळाला नाही. फायदा कशासाठी हवा आहे? फायदा रेव्हेन्यू जनरेशनसाठी नको आहे. फायदा हा डिस्पोजेबल इन्कमसाठी पाहिजे. क्रयशक्ती वाढेल तर त्याचा परिणाम जो आहे तो प्रोडक्शनवर होईल आणि प्रोडक्शनचा परिणाम झाला तर त्यातनं रोजगार निर्माण होईल. ही सायकल थांबली होती, ही सायकल थांबायला नको, हे करायला पाहिजे. आमची पण मागणी होती. आमचं म्हणणं काय आहे ऐकून घ्या. अंतरिम बजेट तर नाही आहे, यांनी एक तर इकॉनॉमिक सर्व्हे दिला नाही आहे, यांची काय परिस्थिती आहे ते सांगितलेलं नाही आहे आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी जी आहे ती ह्या बजेटला नाही आहे. आता हे फायनान्स बिल जे आहे देसाई साहेब याला 75 दिवस लागतील पास व्हायला. 75 दिवस आहेत का यांच्याकडे? हे जे अनेक जे प्रश्न जे आहे हे प्रश्न उपस्थित झालेले की देऊन टाका. गडकरींसारखं म्हणलं ना आपलं कुठं सरकार आहे तर देऊन टाका. आता सरकार 10 वर्षाचं विजन इथे मांडलेलं आहे. मला केशव उपाध्यायांकडे जायचंय. मला मांडायचं आहे जो महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये विषमता आहे बजेटनी दूर करत नाही. आता ही सवलत दिली आणि असं दाखवलं की 5 लाखाच्या पर्यंत उत्पन्न असेल त्यांना सगळं कर माफ वगैरे. वस्तुस्थिती तशी नाही, त्यामुळे लोकांना फसवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तो त्यांनी का वाढवला नाही? इन्कम पाहिजे असेल तुम्ही कॉर्पोरेट टॅक्स कमी आणत जायचा हे आणि इनडायरेक्ट टॅक्स जीएसटी वगैरे वाढवायचा. हे जे प्रकार चालला. आणि दुसरी विषमता जी आहे की 1% लोकांच्या कडे 73 म्हणजे त्यांची संपत्ती आहे इतकी विषमता आहे. हे विषमता हे करत नाहीत आणि कॉर्पोरेट टॅक्स तो पक्ष घेईल आता निवडणुकीच्या अगोदर. आणखी एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे रोजगारासंदर्भात इथे कोणतंही वक्तव्य पियुष गोयल यांनी केलं नाही. मात्र त्यांनी असं म्हटलं की जॉब सीटर जो आहे तो आता जॉब क्रिएटर झालेला आहे. असं खरंच घडलेलं आहे का? रोजगाराच्या बाबतीमध्ये मगाशी सफरा पण बोलले की रोजगाराच्या बाबतीत हे बजेट काही सांगत नाहीये, परंतु ह्याच्यामध्ये काही सांगण्यासारखं असं की रोजगार ज्या ठिकाणी मिळतो त्या संधी वाढवलेल्या आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर MSMEच्या करता 3,794 कोटी रुपये स्पेशल प्रोव्हिजन केलेली आहे. त्याच्यामुळे नवीन उद्योग निर्माण होतील. नवीन उद्योग निर्माण झाले की त्याच्यामध्ये रोजगार मिळेल. त्याच्याशिवाय दुसरा जो मुद्दा प्रोव्हिजन ज्यांनी ठेवलेली आहे डेव्हलप 2 डिफेन्स इंडस्ट्रियल प्रोडक्शन कॉरिडॉर. आता डिफेन्स हे तर आतापर्यंत कुठच्याही बजेटमध्ये माझ्या आठवणीत तरी नाही की डिफेन्स कॉरिडॉर अशा पद्धतीची संकल्पना कुठेही नव्हती. एक सेकंड मला बोलू दे ना. एक मिनिट ऐका. तो डिफेन्स कॉरिडॉर नाहीये, DMIC आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. तो वेगळा आणि डिफेन्स कॉरिडॉर वेगळा. डिफेन्स कॉरिडॉर हा वेगळा आहे, याचा कन्सेप्ट वेगळा आहे. डिफेन्स कॉरिडॉरमुळे नवीन उद्योग डिफेन्सशी रिलेटेड उत्पादनांचे होतील आणि त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती होईल. त्याच्याशिवाय आज डिफेन्स प्रोडक्शन पॉलिसी तयार करतायत. ही डिफेन्स प्रोडक्शन पॉलिसीमुळे सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत ते उद्योग डिफेन्सशी कसे रिलेट करता येतील हे बघता येईल. नंतर एक थेट प्रतिक्रिया केशव उपाध्ये यांच्याकडून. केशव उपाध्ये, राहुल गांधींनी म्हटलं की पुढचे इलेक्शन जे आहे तर पुढच्या इलेक्शनमध्ये मुद्दे 3 असतील. एक रोजगाराचा मुद्दा असेल ज्यावर मोदी सरकार फेल झालंय. दुसरा असेल की शेतकऱ्यांना फक्त 17 रुपये शेतकऱ्यांचा अपमान. हे 2 मुद्दे त्यांचे महत्वाचे असणार आहेत इलेक्शनमध्ये. असं आहे, खरं आहे राहुल गांधींनी सांगितलं बेरोजगारीचा मुद्दा त्यांच्या एका मुद्द्यापर्यंत थोडा त्यांच्याशी
सहमत आहे. त्याचं असं आहे की 2014 साली नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रामध्ये आलं, भारतीय जनता पार्टी सरकार आलं आणि त्यानंतर अनेकांना बेरोजगारी सामना, राजकीय पक्षाच्या काही जणांना बेरोजगारी सामना करावा लागला. आणि आजच्या बजेटनंतर गेले 4 वर्ष आम्ही काम करत असलेलं काम आणि आजच्या बजेटनंतर पुढची 5 वर्ष सुद्धा त्यांच्यासाठी बेरोजगारीच असणार आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला त्यांच्या बेरोजगारी चिंता वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. दुसरं त्यातलं असं आहे की त्यांनी निवडणुकीचं म्हणजे राफेलचं अनेक वेळा सांगून झालंय, पुन्हा तेच खोटं बोलत राहायचं. हे राहुल गांधींची जी जुनी सवय, त्या परंपरेला अनुसरून ते आज ते बोलत राहिले. त्यामुळे त्यात नवीन त्यांनी काहीच मुद्दा मांडता आला नाही. आणि म्हणून त्यांना जे पत्रकारांनी विचारलं बजेटला, आता नंतर सांगून ते गेले पत्रकार परिषद त्यांना विचारली छत्तीसगडमध्ये, मी हे आश्वासन दिलं होतं, काय झालं 2 महिने सरकार येऊन, त्याचं त्यांना उत्तर देता आलं नाही. त्यामुळे ते अशाच पद्धतीने खोटं बोलत राहू. राफेल काँग्रेसचं खोटं जे बोलणं आहे ते जनतेमध्ये गेलेलं आहे, ते कशाप्रकारे खोटं बोलतायत. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही. आम्ही या निमित्ताने शुभेच्छा देतो. जी 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 अर्थात मला वेळाभावी खरंच थांबावं लागतं या ठिकाणी. मात्र रोजगाराचा प्रश्न खूप महत्वाचा होता, त्यावर आपण चर्चा करूच पुढच्या काळामध्ये. धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. अर्थात बजेटमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. मात्र बजेटमधल्या आणखी काही तरतुदी आहेत किंवा मग 5 लाखाचा जो स्लॅब आहे त्या संदर्भामध्ये आणखी आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली की हे नेमकं काय प्रकरण आहे. मात्र या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार. Up to ₹5 lakhs will get full tax rebate. 5 लाख से अधिक होती है टैक्सेबल इनकम, उनके लिए जो पुराने टैक्सेस थे अभी के लिए उनको आगे जारी रखा गया है.